संदेशाच्या दुसऱ्या भागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. पहिल्या भागामध्ये आत्महत्येचा जो गंभीर प्रश्न आहे ह्याच्यावर आपण थोडा वेळ विचार केला. त्या पहिल्या भागाचं शीर्षक मी दिलं होतं, सुइसाईड अ सिरियस प्रॉब्लेम. आत्महत्या ही एक गंभीर समस्या. तर या दुसऱ्या भागामध्ये आपण ह्या गंभीर समस्येवर काय उपाय आहे हे पाहणार आहोत. आणि म्हणून या संदेशाचं मथळा आहे, डिवाइन सोल्युशन टू सुइसाईड. डिवाइन सोल्युशन टू सुइसाईड. आत्महत्येला दैवी उपाय किंवा आत्महत्येवर दैवी उपाय हा मथळा आहे. आणि थोडा वेळ आपण याच्यावर मनन करण्याचा प्रयत्न करू. देवाने विश्वाची निर्मिती केली. आपल्याला बायबलमध्ये सुरुवातीलाच वाचायला मिळतं. त्याच्या महान सामर्थ्याने, चातुर्याने, त्याच्या अधिकाराने त्याने विश्वाची रचना शून्यामधून केली. या संपूर्ण विश्वाची, दृश्य आणि अदृश्य विश्वाची निर्मिती देवाने केली असं आपल्याला देवाचं वचन सांगतं. ह्या विश्वाचा विस्तार जो आहे, जे देवाने निर्माण केलं, हा विस्तार मनुष्याला थक्क करणारा आहे. आपली पृथ्वी ह्या विश्वामध्ये एखाद्या लहानशा कणाएवढीच आहे तुलनेच्या दृष्टीने. आपली पृथ्वी ज्या गॅलेक्सीमध्ये आहे, वेगवेगळ्या अनेक गॅलेक्सीज आहेत. आपली पृथ्वी ज्या गॅलेक्सीमध्ये आहे तिच्यापेक्षा कितीतरी मोठ्या लाखो गॅलेक्सी आहेत असे सायंटिस्ट आपल्याला सांगतात. जर पृथ्वीच एखाद्या लहान कणाप्रमाणे आहे तुलनेच्या बाबतीमध्ये, ह्या विश्वामध्ये जर तिची तुलना करायची असेल तर ती पृथ्वीच जर एका कणाप्रमाणे आहे, तर ह्या पृथ्वीवर फिरणारा जो एक मानव आहे याची तुलना कशी करावी, त्याचं अस्तित्व कसं दाखवावं. तो इतका लहान ठरतो, जवळपास अदृश्य न दिसण्यासारखा तो इतका लहान आहे. तर मनामध्ये प्रश्न येतो की हा जो देव आहे, ह्या संबंध विश्वाची निर्मिती करणारा, आणि लक्षात असू द्या की देव ह्या निर्मितीपेक्षा अमर्यादित रीतीने, इन्फिनिटली मोठा आहे. ही निर्मिती देव नाही आहे. या ठिकाणी पुष्कळ लोकांचा घोटाळा झालेला आहे. ही निर्मिती इतकी मोठी आहे हे पाहून ते इतके तक्क होतात की या निर्मितीलाच देव मानतात. नाही, बायबल आपल्याला सांगते की देव हा त्याच्या निर्मितीपेक्षा वेगळा आहे. त्याने हे निर्माण केलेलं आहे सर्व. म्हणून देव आणि त्याची निर्मिती याच्यामध्ये आपण गोंधळ होऊ देऊ नये. ह्या दोन संकल्पना ज्या आहेत त्याच्यामध्ये देव हा जर इतका थोर मोठा आहे, तो किती असेल हे आपल्याला ह्याचा विचारच करता येत नाही. असामान्य रीतीने, अगणित रीतीने, अमर्यादित रीतीने तो ह्या निर्मितीपेक्षा मोठा आहे. आपल्याला हे फिजिसिस्ट जे आहेत, ॲस्ट्रोफिजिसिस्ट ज्याला म्हणतात, ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणारे, ते असं सांगतात की हा जो आकाशमंडळ जे आहे याचा विस्तार हा इतका मोठा आहे. हे ग्रह एकमेकांपासून कितीतरी हजारो लाखो लाईट इयर्स दूर आहेत एकमेकांपासून. लाईट इयर्स, प्रकाशाचा वेग किती आहे ते असं सांगतात की एका सेकंदाला 1,85,000 मैल इतका प्रवास करतो प्रकाश एका सेकंदामध्ये. तर ते असं सांगतात की हे ग्रहतारे एकमेकांपासून लाखो प्रकाशवर्ष दूर आहेत. आणि काही असं सांगतात की काही तारे आपल्यापासून, किंवा हे सूर्य किंवा जे काही असतील ते आपल्यापासून इतके दूर आहेत की त्यांचा प्रकाश अजून आपल्यापर्यंत पोहोचायचाच आहे. मनाला थक्क करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. परंतु अशा रीतीने, अद्भुत रीतीने देवाने हे विश्व निर्माण केलेलं आहे. आपल्याच गॅलेक्सीचा किंवा आपलं जे सूर्याचा कक्ष आहे त्याच्यामध्ये चंद्र, पृथ्वी, सूर्य हे याच एवढ्या पुरताच जर विचार करायचा तर हे इतकं अगम्य आहे. ते सांगतात सायंटिस्ट लोक की सूर्यापासूनचं पृथ्वीचं अंतर,
चंद्राचं अंतर, यांचं एकमेकांपासूनचं अंतर, ह्यांचं स्वतःभोवतीचं फिरणं आणि स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती फिरणं आणि त्या फिरण्याचा त्यांचा अँगल हा इतका काटेकोर आहे, मोजून मापून ठरवलेला आहे की ते असं सांगतात की त्याच्यामध्ये थोडा जरी केसभर बदल झाला तर हे ग्रहतारे अस्तित्वात राहू शकत नाहीत, ते नष्ट होऊ शकतात. पृथ्वीवरलं मनुष्याचं जीवन हे सर्व नष्ट होऊ शकतं. एक तर बर्फाने गोठून जाऊ किंवा उष्णतेने होरपळून मरू, अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ शकते. या सर्वावरून एक स्पष्ट होतं की ह्या विश्वाची निर्मिती करणारा कोणीतरी एक अतिशय बुद्धिमान, चातुर्याने भरलेला अशा प्रकारचा कोणीतरी आहे, ज्याला आपण देव म्हणतो. त्याने फक्त ते निर्माणच केलं अशा रीतीचं नाही, तर त्याच्या प्रचंड शक्तीने आणि इच्छाशक्तीने हे तो आतापर्यंत टिकून ठेवतो जशाच्या तसं. समबडी इज रनिंग दिस युनिवर्स. कोणीतरी ह्या संबंध विश्वाचा चालक आहे. मालक आहे तर आहेच, मालक तर आहेच, परंतु चालक देखील आहे. तो आहे म्हणून सर्व काही आहे. तर मनामध्ये प्रश्न अशा रीतीचा येऊ शकतो आपल्या की देव जर इतका मोठा आहे, त्याने निर्माण केलेलं हे विश्वच जर इतका आगाध मोठा आहे, ज्याचा थांग मनुष्याला अजून लागलेला नाही, कधी लागणार नाही. नवीन दुर्बिणीच्या साहाय्याने दूरदूरचे तारे ते अजून शोधतच आहेत, मधून येतच ते पेपरला. तर हा इतका मोठा जो देव आहे आणि ह्या पृथ्वीच्या पाठीवर फिरणारा मी जो आहे, जर पृथ्वीच कणा एवढी आहे लहानशा, तर माझं अस्तित्व जवळपास नगण्य अशा रीतीचं आहे. तर माझं म्हणजे काय मोजमाप आहे काय? डू आय काउंट फॉर एनिथिंग इन दिस एंटायर युनिवर्स? स्तोत्रकर्ता 8व्या स्तोत्रामध्ये म्हणतो, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. देव अति महान थोर आहे. आपल्या ह्या लहानशा बुद्धीने त्याचं मोजमाप, त्याचं आकलन आपल्याला कधीच होणार नाही. जे सत्य आपल्याला वचनामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यावर आपला विश्वास आहे. देव अति महान आहे, थोर आहे. त्याने केलेलं हे विश्व जे आहे, निर्माण केलेलं आहे, ते अतिशय मोठं आहे. त्याचा विस्तार हा आपल्या मनुष्याच्या कल्पनेच्या, मनुष्याजवळ जे साधनं आहे मोजमाप करण्याचे, त्याच्या बाहेर ते आहे, इतकं ते मोठं आहे. परंतु स्तोत्रकर्ता म्हणतो, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी. देव मनुष्याची आठवण करतो. ही रिमेंबर्स यू अँड मी, एव्हरी पर्सन ही हॅज क्रिएटेड. मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तो फक्त आपली आठवणच करत नाही, परंतु स्तोत्रकर्ता ह्या ठिकाणी म्हणत आहे की तो आपल्याला दर्शन देतो. म्हणजे तो जितका थोर आहे, मोठा आहे, आपल्यापेक्षा वेगळा आहे. थिओलॉजीमध्ये त्याला ट्रान्सेंडन्स ऑफ गॉड अशा रीतीने म्हणतात. तो ही इज होली डिफरंट. आपल्यापेक्षा तो वेगळा आहे, मोठा आहे, दूर आहे. परंतु बायबल हेही सांगतं की तो आपल्या अतिशय जवळ आहे. ही रिमेंबर्स यू अँड मी. तो आपल्याला दर्शन देण्यासाठी, म्हणजे तो आपल्या जवळ येऊन आपल्याबरोबर संगती करण्यासाठी उत्सुक अशा रीतीचा आहे. होय, तर विश्वाची निर्मिती फार मोठी आहे. आपण त्याच्यामध्ये काहीच नाही तुलनेने. परंतु जो निर्माण करता आहे त्याचं लक्ष तुमच्याकडं, माझ्याकडं, मनुष्याकडं आहे. आणि हे आपल्यासमोर आज वचनातून आणण्यासाठी माझी इच्छा आहे की थोडा वेळ आपण स्तोत्रसंहिता याचा 139वा जो अध्याय आहे यावर थोडक्यामध्ये मनन करावं. स्तोत्रसंहिता याचा 139वा अध्याय आपण आपल्यासमोर उघडून ठेवूया. स्तोत्रसंहिता याचा 139वा अध्याय. पहिली 6 वचनं मी प्रथम वाचतो. आपण काळजीपूर्वक त्याच्याकडं लक्ष देऊया. हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला जाणतोस. माझे बसणे व माझे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळी ठाऊक नाही. तू मागून पुढून मला घेरले आहे. माझ्यावर तू आपला हात ठेवला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडे आहे. हे अगम्य आहे. हे माझ्या आवाक्याबाहेर आहे.
सर्वप्रथम या ठिकाणी दावीद स्तोत्रकर्ता जो आहे हा देवाचं त्याच्या स्वतःबद्दलचं जे ज्ञान आहे त्याबद्दल तो बोलत आहे. आणि हे लक्षात असू द्या बंधूंनो की हे एक वैयक्तिक स्तोत्र आहे. दिस इज अ पर्सनल सॉन्ग. आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता देव आपल्याला कशा रीतीने वैयक्तिक रीतीने आणि परिपूर्ण रीतीने तो ओळखतो हे आपण नमूद करूया. गॉड नोज मी कम्प्लिटली फुली. गॉड नोज मी हा पहिला मुद्दा राहील आपल्या मननाचा या स्तोत्राच्या आधारावर. नंतर दुसरा मुद्दा राहील गॉड लव्ज मी. आणि तिसरा मुद्दा राहील गॉड प्युरिफाईज मी. तर या स्तोत्राच्या आधारावर हे 3 मुद्दे आपण पाहण्याचा प्रयत्न करू. डॉक्टर थिओडोर विल्यम्सने ह्या स्तोत्रावर जी स्पष्टीकरण केलेलं आहे त्याच्यामधले काही विचार मी यावेळेला आपल्यासमोर मांडत आहे. त्यांनी जे 3 पुस्तकं लिहिलेत स्तोत्रांवर, पूर्ण 150 स्तोत्र कव्हर केलेले आहेत. तर ते पुस्तकं बहुतेक काय आपल्याजवळ असू शकतील. तर त्याच्यामधलं हे 139 स्तोत्रावर त्यांचे जे काही थोडेसे विचार आहेत त्याच्यातले काही विचार मी या ठिकाणी घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम गॉड नोज अस 1 ते 6 ही वचनं आणि मग नंतर 13 ते 18 या वचनामध्ये हा विचार अतिशय स्पष्ट रीतीने आपल्यासमोर येतो. हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला जाणतोस. गॉड नोज अस. देवाला माझं सर्व ठाऊक आहे. माझे बसणे व माझे उठणे तो जाणतो. माझी सर्व जी विचार जे आहेत ते तो जाणतोस. माझी सर्व कृती जी आहेत ॲक्शन्स ते तो जाणतोस. माझं जे जीवन आहे ह्या जीवनाबद्दलच्या सर्व गोष्टी तो जाणतोस. इतकंच केवळ नाही तर ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो, कोणताही विचार प्रगट होण्याच्या आधी तो तिथं असतो पहा. तर त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे सर्व आहे ते देवाला पूर्ण रीतीने माहीत आहे असं स्तोत्रकर्ता ह्या ठिकाणी व्यक्त करत आहे. आणि नंतर तो म्हणतो माझे बसणे माझे उठणे तू जाणतोस. नंतर 3ऱ्या वचनामध्ये माझे चालणे माझे निजणे. आता माझे चालणे म्हणजे माझं ॲक्टिव्ह लाईफ, इकडं तिकडं चालतो फिरतो बसतो उठतो वगैरे वगैरे. माझं निजणं म्हणजे माझं पॅसिव्ह लाईफ. झोपी जातो तेव्हा आपण एखाद्या मेल्याप्रमाणे झोपून जातो, आपल्याला काही समजत नाही. श्वासोश्वास मी घेत आहे किंवा नाही, माझं हृदय बरोबर चालू आहे किंवा नाही, माझी नाडी किती आहे, कमी आहे, जास्त आहे, काही समजत नाही. आपण अगदी मृतवत असतो पूर्ण रात्रभर. तर आपलं जे पॅसिव्ह लाईफ आहे, ज्या वेळेला आपण ॲक्टिव्ह नाही आहे, आपण झोपलेले आहोत, त्याच्यामध्ये देखील पूर्ण रीतीने तो माझ्यावर नजर ठेवून आहे. माझ्याबद्दलचं सर्व त्याला समजतं. तितकंच नाही परंतु जागं झाल्यानंतरचं जे माझं जीवन आहे, चालणं वगैरे, माझ्या सर्व वर्तनक्रमाची माहिती तुला आहे स्तोत्रकर्ता ते 3ऱ्या वचनामध्ये म्हणतो. त्याचप्रमाणे माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला ठाऊक नाही. माझं सर्व तुला ठाऊक आहे. आणि 5व्या वचनामधला विचार चांगला आहे. तू मागून पुढून मला घेरले आहे. देवाचं जे ज्ञान आहे, गॉड्स नॉलेज अबाउट मी इज सो कम्प्लीट. काही त्याच्यामध्ये त्रुटी नाही आहे. तू मागून पुढून मला घेरला आहे. माझ्यावर तू आपला हात ठेवला आहे. मागून पुढून म्हणजे काय? गॉड नोज माय पास्ट. ही नोज अबाउट एव्हरीथिंग. माझ्या भूतकाळातल्या जीवनाबद्दल. आता पुढून पण मला घेरलेलं आहे म्हणजे ही नोज माय फ्युचर कम्प्लिटली. ते अजून घडायचंच आहे. परंतु देवाला माझा जितका भूतकाळ पूर्ण रीतीने माहीत आहे, माझा भविष्यकाळ देखील माहीत आहे. आणि अर्थातच तू माझ्यावर हात ठेवलेला आहे म्हणजे आता प्रेझेंट जे माझं जीवन आहे आताच त्याच्यावर तुझा हात आहे ते पूर्ण रीतीने तुला ठाऊक आहे. म्हणजे माय पास्ट, माय प्रेझेंट, माय फ्युचर इज ऑल नोन टू हिम. माझा भूतकाळ, माझा वर्तमान काळ, माझा भविष्यकाळ हे देवाला पूर्ण रीतीने माहीत आहे. गॉड नोज मी. आता 13 ते 18 ही जी वचनं आहेत यामध्ये हाच विचार आणखी किती सखोल जातो हे पाहतो मी. गॉड नोज मी हे. पण आता 13 ते 18 वचनामध्ये स्तोत्रकर्ता दावीद हाच विचार किती पुढं नेतो, सखोल नेतो, खोलीमध्ये नेतो हे पहा.
तूच माझे अंतर्याम निर्माण केले. तूच माझ्या आईच्या उदरी माझी घटना केली. भयजनक व आश्चर्यजनक रीतीने माझी घटना झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. माझे अंतर्याम, माय इनर बिईंग, माझ्या अगदी गाभ्याशी, माझ्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्याशी जे सर्व आहे ते देवाने निर्माण केलेलं आहे. तो निर्माण करता असल्यामुळं त्याला सर्व माहीत आहे तिथं काय आहे. आईच्या उदरामध्ये तू माझी घटना केलेली आहे. भयजनक आश्चर्यक रीतीने माझी घटना झालेली आहे. स्तोत्र करता म्हणतो. हे किती अद्भुत आहे हे त्याने मान्य केलेलं आहे. नंतर 15वं वचन, गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घटना होत असताना आईच्या पोटामध्ये पिंडरूपाने माझी सुरुवात झालेली आहे. तो 16व्या वचनात म्हणतो, मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले. आईच्या पोटामध्ये, उदरामध्ये पिंडरूपाने असताना, त्याला इंग्रजीमध्ये मला वाटतं शब्द आहे फिटस. अगदी सुरुवातीपासून, गर्भधारणेच्या सुरुवातीपासून म्हणण्याचा अर्थ तो आहे की देवाने त्याला पाहिलेलं आहे. तुझ्या नेत्रांनी मला पाहिलेले आहे आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. अतिशय गहन नाले देवाचं हे ज्ञान आहे आपल्याबद्दल, माझ्याबद्दल, तुमच्या वैयक्तिकरीतीने तुमच्याबद्दल. आईच्या उदरामध्ये अगदी जगाला, इतर कोणाला काही तुमचा नामशेष माहीत नाही, काहीच मागमूस नाही अजून. त्या ठिकाणी ती गर्भधारणा झाल्या क्षणापासून देव तुम्हाला आणि मला ओळखतो. आणि म्हणून चालता चालता मी एक विचार मांडतो आपल्यासमोर की म्हणून विश्वासणारे जे आहेत, बायबलप्रमाणे चालणारे जे आहेत, इव्हँजेलिकल चर्च जे आहे आज जगामध्ये, ते आपण ह्या गर्भपाताला, अबॉर्शनला प्रखर विरोध करतो. वी डू नॉट गो विथ दॅट. ख्रिस्ती व्यक्तीने अशा रीतीने अबॉर्शन करणे किंवा गर्भपात करणे हे देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. बायबलच्या विरुद्ध ते आहे. आणि म्हणून आजकाल जे सायंटिस्ट आहेत, मेडिकलचे लोक आहेत, ते लाईफ जे आहे हे केव्हा अस्तित्वात येते याच्यावर ते वाद करत बसतात. आणि त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की ते जीवन अस्तित्वात येण्याच्या आधी जर आपण टर्मिनेट केलं, त्याला काढून टाकलं ते इट्स ओके. परंतु शास्त्रामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे, मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले. से फार महत्त्वाचा हा मुद्दा आहे आणि हे सत्य आहे प्रत्येकाबद्दल. आपल्या अगदी गर्भधारणेच्या सुरुवातीपासून देवाने माझ्याकडं पाहिलेले आहे. माझा एक दिवसही उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवलेले आहेत, असं दावीद या ठिकाणी आत्म्याच्या प्रेरणेने सांगत आहे. हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान आहे, त्यांची संख्या किती मोठी आहे. हे देवाचं जे ज्ञान आहे त्याच्याबद्दलचं वैयक्तिक रीतीने आणि जे जशा रीतीने त्याला पूर्ण रीतीने, परिपूर्ण रीतीने समजतो, हे दावीदाला ही इतकी भारावून टाकणारी गोष्ट आहे की तो भारावून गेलेला आहे. आणि तो म्हणतो की ते मी जर गणू लागलो तो वाळूच्या कणापेक्षा ते अधिक ठरते. गॉड्स नॉलेज अबाउट ईच पर्सन इज कम्प्लीट. त्याला पूर्ण रीतीने ते माहीत आहे. कोणाला त्याच्याबद्दल काही माहिती नसेल, परंतु अगदी पहिल्या क्षणापासून देव तुम्हाला आणि मला ओळखतो. ही नोज मी. आता इतकं झाल्यानंतर त्याचं ज्ञान माझ्याबद्दलचं जे आहे परिपूर्ण आहे, ठीक आहे, मान्य आहे आम्हाला, ही नोज मी. परंतु याच्यापेक्षा पुढची स्टेप जी आहे, पुढचा विचार जो आहे याच्यापेक्षा गहन आहे. ही नॉट ओनली नोज मी बट ही लव्स मी पर्सनली. 7 ते 12 ही वचने मी यावेळेला वाचतो. मी तुझ्या आत्म्यापासून कुठे जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळू. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी प्रभात पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला नेईल, तुझा उजवा हात मला धरून राहील. अंधकार तरी मला लपो, मजभवतालचा प्रकाश काळोखो असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझपासून काही एक छप्पित नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. या ठिकाणी देवाची जी संगती आहे, देवाची जी समक्षता आहे वैयक्तिक रीतीने दावीदाला, त्याच्याबद्दल तो ह्या ठिकाणी आपलं आत्म्याच्या सहाय्याने ह्या ठिकाणी ते सत्य प्रकट करत आहे. देव त्याच्यासोबत सतत आहे, कुठंही तो असो.
त्याने कितीही प्रयत्न जरी केला त्याच्यापासून दूर जाण्याचा, तरी तो त्याच्या समक्षतेपासून दूर जाऊ शकत नाही. संत पावलाने अनेक शतकांपूर्वी त्या अथेन्स या ठिकाणी तो सुवार्ता सांगत आहे येशूची. त्या ठिकाणी त्याने सांगितलं, देव आपल्या कोणापासूनही दूर नाही. आणि येशूची सुवार्ता त्याने त्या ठिकाणी सांगितली आणि अनेकांनी विश्वास ठेवला. प्रश्न आहे हा की वाय इज गॉड फॉलोईंग मी एव्हरीवेअर? जिथं कुठं मी जातो आहे त्या ठिकाणी देव का माझ्यासोबत आहे? का तो माझा अशा रीतीने पाठलाग करत आहे, मला सोडत नाही, माझ्या सावलीप्रमाणे तो माझ्यासोबत आहे? हे दावीद या ठिकाणी सांगत आहे आत्म्याच्या प्रेरणेने. प्रिय बंधूंनो, त्याचं एकच कारण आहे, ही लव्ज यू, ही लव्ज मी. म्हणून तो तुम्हाला आणि मला कधी सोडणार नाही. देवाने तुम्हाला आणि मला, मनुष्याला, त्याच्या प्रतिमेचं निर्माण केलं. कशासाठी? त्याच्या स्वतःच्या बरोबर त्याची संगती असावी, आपण त्याच्या समक्षतेमध्ये असावं. म्हणून त्याने आपल्याला त्याच्या प्रतिमेचं निर्माण केलं, आपल्याला आत्मा दिला. आपल्या निर्माणकर्त्या देवाशी आपण संगती करू शकतो, त्याला ओळखून घेऊ शकतो, त्याच्या आज्ञा, त्याचं सत्य समजून घेऊन त्यामध्ये आपण चालू शकतो. म्हणून देव आपल्यासोबत आहे. जरी आपण चुकलो, पडलो पापामध्ये, तरी त्याने आपल्याला सोडलेलं नाही. ही लव्स यू अँड मी. आणि म्हणून तो माझ्यासोबत, मी कुठं जरी असलो तरी तो माझ्यासोबत आहे. ही नोज मी, देव मला परिपूर्ण रीतीने जाणतोच. आणि ही लव्स मी परफेक्टली, पूर्ण रीतीने तो माझ्यावर प्रेम करतो. मी जरी चुकलो, त्याच्यापासून दूर गेलो, तरी त्याने मला सोडलेलं नाही. मी त्याचा हात सोडलेला आहे, पण त्याने माझा हात सोडलेला नाही. बिकॉज गॉड लव्स मी, कारण देव माझ्यावर प्रेम करतो. तिसरा मुद्दा आहे, देव मला शुद्ध करतो. गॉड प्युरिफाईज मी. 19 ते 24 वचनं मी वाचतो, आपण लक्ष देऊया. हे देवा, तू दुर्जनास ठार मारून टाक, रक्तपात करणाऱ्यांनो मजपासून दूर व्हा. ते तुझ विरुद्ध कपटाने बोलतात, तुझे वैरी तुझे नाम व्यर्थ घेतात. तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझवर उठवणाऱ्यांचा मला का वीट वाटू नये? मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो, मी त्यांना आपले शत्रू मानितो. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जा, मला कसोटीस लावून माझे मनोगत तपास. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने ने. स्तोत्रकर्ता या ठिकाणी देवाचं जे त्याच्याबद्दलचं परिपूर्ण ज्ञान आहे, गॉड नोज हिम, आणि देवाचं त्याच्यावर जे प्रेम आहे, गॉड लव्ज मी, याने प्रभावित होऊन तो आता त्याचं लक्ष स्वतःवर आलेलं आहे. आणि अशा ह्या इतक्या थोर, उदात्त आणि महान देवाच्या समक्षमध्ये आल्यानंतर त्याला त्याची जी गरज आहे त्याची जाणीव त्याला होत आहे. आता या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. पहिल्या भागामध्ये त्याच्या अवतीभोवती जी दुष्टता आहे त्याच्याबद्दल तो जागृत आहे. तो म्हणतो की दुर्जनास ठार मारून टाक, रक्तपात करणाऱ्यांना मजपासून दूर व्हा. कारण ह्या पवित्र थोर देवाला चालत नाही हे त्याला समजलेलं आहे. कपटाने बोलणारे, जे देवाचं नाम व्यर्थ घेतात, देवाच्या विरुद्ध बंडाळी करतात, त्यांच्याबद्दल, त्यांच्या उपस्थितीबद्दल तो जागृत झालेला आहे. आणि ह्यामध्ये विचार हा आहे की त्याच्या आजूबाजूला जी एन्व्हायरमेंट आहे, जे वातावरण आहे ते किती दूषित आहे आणि वाईट आहे याची जाणीव त्याला झालेली आहे. आणि त्याचा तो धिक्कार करत आहे. मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो, मी त्यांना आपले शत्रू मानतो. अशा रीतीने हे बाहेरचं वातावरण जे आहे ते दूषित आहे, त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये वीट आहे. परंतु फक्त तिकडं बाहेरच नाही, परंतु त्याच्या स्वतःमध्ये जी दूषितपणा जो असेल किंवा जी दुष्प्रवृत्ती असेल त्याच्याबद्दल देखील तो जागृत झालेला आहे. देवाच्या समक्षतेमध्ये किंवा देवाबद्दल विचार जेव्हा व्यक्ती गंभीररीत्याने करू लागते तेव्हा नेहमी त्याला की त्या व्यक्तीला ह्या 2 गोष्टीची जाणीव होईल. त्याच्या अवतीभोवतीचं हे दूषित वातावरण, पापिष्ट, आणि त्याचप्रमाणे त्याच्या मनामधली जी भ्रष्टता आहे, दुष्टता आहे, त्याच्याबद्दलची त्याला तीव्रतेने जाणीव. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोभाव तपास. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने ने. बंधू भगिनींनो, आपल्याला आपल्या स्वतःच्या दुष्ट मनाचं परीक्षा करायची आहे का? त्याचा ठाव घ्यायचा आहे का? मी माझ्या स्वतःच्या ज्ञानाने नाही करू शकत आहे.
ते कधीच योग्य राहणार नाही. वी नीड गॉड्स हेल्प फॉर दॅट. तो म्हणतो, हे देवा तू माझी झडती घे. आणि देवाची स्तुती असो की आज ज्या आपण नवीन कराराचे विश्वासणारे आहोत त्या आपल्याला पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल ठाऊक आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे आणि तो आपला मार्गदर्शक आहे, तो आपले शिक्षक आहे आणि तो आपल्याला सर्व सत्याची जाणीव आपल्याला तो करून देतो. पवित्र आत्म्याशिवाय मी माझ्या हृदयाची झडती घेऊ शकत नाही, त्याचा तपास करू शकत नाही. माझी झडती घेऊन पहा. पण या ठिकाणी स्तोत्र करता हे देवाचं काम आहे हे मान्य करत आहे. हे देवा तू माझी झडती घेऊन जा. ओनली गॉड नोज माय हार्ट. आय डोंट नो माय हार्ट. माझं जे हृदय आहे त्याची भ्रष्टता जी आहे ती मला ठाऊक नाही आहे. ती जर ठाऊक व्हायची आहे तर मला देवाची मदत पाहिजे. ही मस्ट टेल मी. त्याच्या वचनातून तो मला सांगेल. त्या वचनाच्या आधारावर पवित्र आत्म्याद्वारे तो मला सांगेल. तू माझे मनोभाव तपास. दिस इनर लाईफ. माझ्या मनातले विचार एखाद्या दुसऱ्यापासून मी तर लपवू शकेन पण देवापासून मी लपवू शकत नाही. दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि देवा तू मला ते सांग, म्हणजे मी ते तुझ्याजवळ कबूल करून तू मला त्याच्यापासून शुद्ध करशील. अशा रीतीने ही जी शुद्धता आहे, बाहेरील शुद्धता आणि आंतरिक शुद्धता, याच्याबद्दलचा ध्यास त्याला लागलेला आहे, त्याच्याबद्दलची तहान भूक त्याला लागलेली आहे. आणि अशा रीतीने या स्तोत्रामध्ये तो देवाचं जे त्याच्याबद्दलचं परिपूर्ण ज्ञान आहे, गॉड नोज मी, त्याच्यानंतर देव त्याच्यावर प्रेम करतो, गॉड लव्ज मी, आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी गॉड प्युरिफाईज मी. देव माझं हृदय शुद्ध करतो. माझ्या अवतीभोवतीचे जे दूषित वातावरण आहे हे वातावरण तो शुद्ध करू शकतो माझ्याद्वारे. देव या ठिकाणी ह्या अंधारामध्ये, ह्या दुष्टतेमध्ये माझ्याद्वारे त्याचा प्रकाश आणि त्याचं सत्य तो आणू शकतो. आणि ह्या 3 गोष्टी प्रिय बंधू भगिनींनो फार महत्त्वाच्या आहेत. आपण आत्महत्येबद्दल विचार करत आहोत. या ठिकाणी ह्या स्तोत्रामध्ये देव सांगतो व्यक्तीबद्दल, वैयक्तिकरीतीने, पर्सनली ही इज टेलिंग. फक्त दाविदालाच नाही, ते ज्ञान त्याचं प्रत्येकाबद्दल आपल्या आहे, तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल. तू मला पूर्ण रीतीने जाणतोस. माझं उठणं बसणं, माझं मनोगत वगैरे सर्व तो जाणतोस. केव्हापासून जाणतो तो? माझा जन्म झाला त्या दिवसापासून नाही, माझी गर्भधारणा झाली माझ्या आईच्या उदरामध्ये तेव्हापासून तो मला पूर्ण रीतीने जाणतो. अद्भुत आहे नाही का हे ज्ञान देवाचं आपल्याबद्दल. आणि देव फक्त माझ्याबद्दलचं त्याला माहिती आहे, ज्ञान आहे एवढंच नाही, बट ही लव्स मी. तो माझ्यासोबत आहे, सतत आहे. तो का आहे? कारण त्याला माझी काळजी आहे, माझी चिंता. ही केअर्स फॉर मी, ही लव्ज मी, ही क्रेव्स फॉर माय फेलोशिप. माझ्या संगतीसाठी तो उत्सुक आहे. आणि त्याच्या आधारावर मग आपण देवासमोर लीन नम्र होऊन अशा रीतीने स्तोत्रकर्त्यासारखं येऊन आपल्या स्वतःच्या वैयक्तिक शुद्धतेसाठी आणि माझ्याद्वारे ह्या अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये जी शुद्धता येऊ शकेल त्याच्यासाठी आपण त्याला समर्पित होऊ शकतो. तर हे सांगण्याचा उद्देश एकच आहे प्रियांनो, या ठिकाणी जर देवाचं ज्ञान माझ्याबद्दलचं इतकं गहन आणि सखोल आहे, जर तो इतक्या जीवापाड माझ्यावर प्रेम करतो, माझ्या सोबत तो आहे आणि अशा रीतीने ही आंतरिक शुद्धता आणि माझं सर्व पाहण्यासाठी तो समर्थ आहे, तर मग या ठिकाणी आत्महत्येचा कुठंही उल्लेख, ह्या ठिकाणी कुठंही आपल्याला तो ऑप्शन दिलेला की आपण आत्महत्या करू शकतो किंवा केली कोणी तर ते ओके आहे. प्रियांनो, देव आपल्यावर इतक्या रीतीने वैयक्तिक रीतीने तो आपल्याला ओळखतो, जाणतो, प्रेम करतो आणि आपल्या शुद्धतेसाठी त्याने सर्व व्यवस्था केलेली आहे. दावीद जुन्या कराराचा संत आहे, त्याला ह्या आंतरिक शुद्धतेबद्दल लिमिटेड त्याला माहिती आहे. परंतु आज ज्या आपण क्रूसखांबाच्या नंतरचे राहणारे आहोत, त्या कॅल्वरीवर त्याने जो आपल्या शुद्धतेसाठी जे बलिदान त्या ठिकाणी केलेलं आहे, आपण दरवेळेला प्रभू भोजनाच्या वेळेस एखाद्या वेळेस ते गीत गातो नाही का, येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कुंड जाण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण. हालेलुया, देवाची स्तुती असो प्रियांनो. हे त्याला माहीत नव्हतं, ते तुम्हाला आणि मला आज माहीत आहे की ह्या ज्या शुद्धतेसाठी तो प्रार्थना करत होता, त्याचं मन आतुर झालेलं होतं, भुकेलं झालेलं होतं, ती शुद्धता आता पूर्ण रीतीने देवाने त्याच्या पुत्राच्याद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याने उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून इब्री लोकासपत्र याचा 1 अध्याय आणि 1 वचनामध्ये तो अशा रीतीने म्हणतो, इब्री लोकासपत्राचा लेखक,
पूर्वीच्या काळी, प्राचीन काळी देव अंशांशाने प्रकाराने तो आपल्याशी बोलला, पण या शेवटल्या काळी तो त्याच्या पुत्राच्या द्वारे तुमच्याशी आणि माझ्याशी बोललेला आहे. हे सर्व असताना प्रिय बंधूंनो, ख्रिस्ती या नात्याने, ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने आत्महत्येचा ऑप्शन तुम्हाला आणि मला नाही, कोणालाच नाही. आत्महत्या करणं हे एक भयंकर अशा प्रकारची गोष्ट आहे आणि 6व्या आज्ञेचं ते उल्लंघन आहे. त्या दिशेने जाणं म्हणजे देवाच्या कक्षेमध्ये, देवाच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करण्यासारखी ती बाब आहे. उत्पत्तीच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण काईनाने त्याचा भाऊ हाबेल याचा कसा खून केला याच्याबद्दल आपण वाचतो शास्त्रामध्ये. आणि मग देव त्याच्याकडे येऊन काईनाला त्याच्या भावाबद्दल विचारतो, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? आणि काईनाने, त्याचं मन दुष्ट आहे, त्याची कृती दुष्ट आहे, त्याचे विचार दुष्टतेचे आहेत आणि मनुष्य कशा रीतीने देवाच्या विरुद्ध बंडाळी करू शकतो याचं तो एक उदाहरण. तो मग देवाला म्हणतो, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? प्रिय बंधू भगिनींनो, आज जे आपण ख्रिस्ती आहोत, देवाने क्रूस खांबावर तुमच्यासाठी माझ्यासाठी जे केलेलं आहे त्याचं पूर्ण ज्ञान आहे. पवित्र आत्मा दिलेला आहे मंडळीला या जगामध्ये आपल्यामध्ये काम करण्यासाठी. आणि म्हणून संत पाऊल म्हणतो, पवित्र आत्मा तुमचे अंतःकरण, तुमचे हृदय हे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. तुम्हाला ठाऊक नाही का करीमकथील लोकांना बोलताना तो म्हणाला. तर अशा ह्या परिपूर्णतेमध्ये देवाने आपल्याला आणलेलं असताना आपले जे बंधू भगिनी आहेत मंडळीतले विश्वासणारे आणि आपले शेजारी पाजारी जे गैरविश्वासी असू शकतील, ह्या सर्वांप्रत तुमची आणि माझी एक जबाबदारी आहे प्रियांना. आणि ह्या मननामधून हे जर एक आपल्या मनावर बिंबवलं गेलं तर त्याचं या वचनाचं आज सार्थक झालं असं म्हणता येईल. संत पावलाने ख्रिस्त आणि मंडळी विश्वासणारे यांचा संबंध दाखवण्यासाठी त्याने शरीराची उपमा घेतली. येशू ख्रिस्त हा आपला मस्तक आहे आणि आपण जे सर्व आहोत हे त्याच्या शरीराचे अवयव आहोत. आपण सर्व एकमेकाशी जोडल्या गेलेले आहोत त्या मस्तकामुळं. आणि जर एक अवयव दुःखी आहेत तिथं आपण वाचतो तर सर्व अवयव काळजीत, चिंतेत आहेत आणि दुःखी आहेत. आणि म्हणून विशेष रीतीने ह्याकडं आज मंडळीचं दुर्लक्ष होत आहे. त्याकडं आपण येण्याची अत्यंत गरज आहे. आय ॲम माय ब्रदर्स कीपर, मी माझ्या भावाचा राखणदार आहे. काईनाने त्याच्या बंडरखोरीमध्ये तो देवाला त्याने उर्मट रीतीने उत्तर दिलेलं आहे. संत पावलाने गलती करस पत्रस लिहित असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही एकमेकाचे ओझे वहा आणि अशा रीतीने ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. यस, वी आर टू कॅरी इच अदर्स बर्डन्स. जर ख्रिस्ती आहोत तर आपली एकमेकासाठी जबाबदारी आहे. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर अदर्स. त्या भूमिकेतून तुम्ही या विषयाकडे पहा. आपल्या कुटुंबामधले लोक, आपल्या मंडळीतले लोक, तरुणी, आपले बंधुवर्गातले लोक, आपल्या बहिणी यांच्याकडं ख्रिस्ताने दिलेल्या प्रीतीच्या आत्म्याने, काळजीच्या आत्म्याने आपण त्यांच्याकडं बघून त्यांना मदत करण्यासाठी सतत तयार असलं पाहिजे. आणि म्हणून ही समाप्ती करत असताना ह्या विषयाची आपण ख्रिस्ती या नात्याने अशा रीतीने जे त्रस्त झालेले आहेत, दडपणाखाली आहेत, हताश झालेले आहेत जीवनामध्ये, त्यांच्या जीवनातून त्यांना बाहेर जाण्यासाठी कोणता मार्ग दिसत नाही, अशा बंधू भगिनीसाठी माझी काय जबाबदारी आहे? माझं त्यांच्याकडे लक्ष आहे काय? या देवाचा सेविका ख्रिस्ती या नात्याने मी काय करू शकतो अशा परिस्थितीमध्ये? दुर्लक्ष करून चालणार नाही. तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? ह्या प्रत्येक भावाबद्दल आणि बहिणीबद्दल तुम्हाला आणि मला जाब विचारण्यात येईल एक दिवस. अतिशय गंभीर अशा प्रकारची ही जबाबदारी आहे. आणि म्हणून समारोप करताना आपण काय गोष्टी केल्या पाहिजेत, कशा रीतीने केल्या पाहिजेत हे सारांश रूपाने मी सांगण्याचा प्रयत्न करतो. एखादी ख्रिस्ती व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते त्यावेळेला जे आपण विश्वासणारे आहोत, मंडळीचे लोक किंवा त्यांच्या जवळचे लोक, ह्या आपण अतिशय सावधानगिरी बाळगणं आवश्यक आहे. प्रिय बंधू भगिनींनो, एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली म्हणजे ती सरळ नरकामध्ये गेलेली आहे असा न्याय करणं फार धोक्याची बाब आहे. ती आपल्या कक्षेतली बाब नाही आहे.
आता मी पुष्कळदा ऐकलेलं आहे, हे पाहिलेलं पण आहे की जेव्हा अशा रीतीने एखादी व्यक्ती आत्महत्या करते तेव्हा एक सर्वसाधारण अशी धारणा होऊन जाते किंवा कोणीतरी बोलून दाखवतो स्पष्ट रीतीने की फार चुकीची स्टेप घेतलेली आहे आणि आता नाशामध्ये, नरकामध्ये, सार्वकालिक नरकामध्ये ही व्यक्ती गेलेली आहे. या ठिकाणी अतिशय संयम बाळगणं आणि ख्रिस्ती प्रौढतेला धरून वागणं महत्त्वाचं आहे. प्रियांनो, आपण मागच्या भागामध्ये बोलत असताना पाहिलं की जेव्हा लोक आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतात आणि अटेम्प्ट करतात, कधी कधी ते फेल होतात, त्याच्यामध्ये ते सक्सेस होत नाही, परंतु समजा ते झाले सक्सेस आणि मरण पावले किंवा मरणही नाही पावले किंवा वाचले, तरी अशा भूमिकेमध्ये आपण त्यांच्या न्याय करू नये उघड रीतीने. त्याची कारणं आहेत. फक्त देव एकटाच तो जाणू शकतो की त्या आत्महत्येच्या वेळेला त्या व्यक्तीचं मनोधारणा, तिचे इंटेन्शन्स, तिचे उद्देश, तिचं मानसिक संतुलन हे कसं होतं ते फक्त देवच पूर्ण रीतीने जाणतो, आपण नाही जाणू शकत. आणि त्याच्यामुळं एकदम सरळ काहीतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करणं हे चुकीचं ठरत. एक उदाहरण सांगतो मी. चेन्नई ह्या गावामध्ये, ते सिटीमध्ये घडलेली गोष्ट आहे. एक तरुण कपल होतं, 2 लेकरं होते त्यांना. मनुष्य फार मोठ्या हुद्द्यावर होता आणि अतिशय आनंदी, सुखी, प्रेमळ कुटुंब ते होतं. सुखाने त्यांचा संसार चाललेला होता. परंतु ते ज्या एका संस्थेमध्ये होते, ज्यामध्ये मी पण काही वर्ष सेवा केली, USI किंवा EO म्हणतात, इव्हँजेलिकल ग्रॅज्युएट्स. तर हे जे ग्रॅज्युएट्स आहेत त्या सिस्टममधूनच तो आलेले होते हे दोघं पण. म्हणून त्यांची इच्छा होती की जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मदत करावी. आणि ती कधी ते असे जे गरजू कॉलेजला जाणारे मुलं असतात किंवा मुली असतात, त्यांना एखादं 2 जशा रीतीने त्यांना झेपवल तशा रीतीने ते आपल्या घरामध्ये त्यांना ठेवतात, ह्या उद्देशाने की ह्यांच्या हा जीवनातला हा कठीण काळ आहे, आपण त्यांना मदतीचा हात दिला, शिक्षणामध्ये त्यांची मदत केली, राहण्याची व्यवस्था केली, थोडी पैसे अडक्याने व्यवस्था केली, तर ते उद्या त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहतील. आणि म्हणून ह्या अतिशय उदात्त आणि चांगल्या उद्देशाने ह्या जोडप्याने एका मुलाला त्यांच्या घरामध्ये ठेवलं. मुलगा पण चांगला होता, शिक्षण त्याला घ्यायचं होतं, गरीब परिस्थितीमधून होता, राहू शकत नव्हता, एकटा कुठं फायनान्स नव्हता, आणि म्हणून या फॅमिलीने त्याला आश्रय दिला. परंतु झालं काय, हळूहळू फ्रेंडशिप वाढत गेली आणि ही जी बाई होती त्या घरामध्ये, तिचा आणि ह्या मुलाची जरा फ्रेंडशिप वाढत गेली. ती फ्रेंडशिप वाढत गेली आणि वाढत जाऊन त्याचं पर्यावसन एका अफेअरमध्ये झालं. ही गोष्ट अगदी सहज होऊ शकते. या ठिकाणी अतिशय जागरूकतेने आणि काळजीपूर्वक राहणं आवश्यक आहे तरुणींनो, आणि जे सर्व मॅरिड कपल्स आहेत त्यांनी. अशा रीतीने कोणताही उद्देश सुरुवातीला मनामध्ये नसताना, मन स्वच्छ असताना सर्व काही अशा रीतीने ती फ्रेंडशिप वाढत गेली. सुरुवातीला काही जी काळजी घ्यायला पाहिजेत होती एखादं घेतली गेल्या नसं, आणि त्यांच्या घरोब्याचं, त्यांच्या ह्या फ्रेंडशिपचं पर्यावसन अशा रीतीने अफेअरमध्ये झालं. आणि मग काही दिवसांनी हे जे अफेअर आहे हे उघड झालं. ही जी गोष्ट आहे ही गुप्त राहू शकतच नाही. ही ह्याना त्या वेळेला, ह्याना त्या कारणाने ती उघड होणार आहे. ती उघड झाली. तिच्या नवऱ्याला ह्याबद्दल समजलं. जे घरातले लोक होते, दुसरे जवळचे नातलग आणि फ्रेंड सर्कल, याच्यामध्ये ही गोष्ट फुटली. आणि त्याच्यामुळं ही बाई जी आहे ही इतकी खजेल झाली, इतकी एम्बॅरस झाली, तिला कुठं तोंड दाखवायला म्हणजे अतिशय म्हणजे जागाच राहिली नाही. अशा परिस्थितीमध्ये ती गेली विकोपाला. आणि त्या अतिशय ते भावनाप्रधान होऊन तिने चुकीची स्टेप घेतली. ती गेली आणि तिने आत्महत्या करून टाकली. ही घडलेली गोष्ट आहे. ज्या व्यक्तीने तिथं राहून ते पाहिलेलं आहे, एका प्रौढ ख्रिस्ती व्यक्तीने सांगितलेली गोष्ट आहे एका सेमिनारमध्ये. तर तिने आत्महत्या करून टाकली. अतिशय खेदाची गोष्ट. अतिशय सुंदर फॅमिली, प्रेमाने त्यांचा संसार चाललेला होता, सर्व काही ठीक होतं, आध्यात्मिक होते, घरामध्ये प्रार्थना वगैरे, शास्त्रवाचन सर्व ते होते, मदत करण्याच्या उद्देशाने. परंतु अशा रीतीने ही फ्रेंडशिप वाढल्यामुळं त्या ठिकाणी हे अफेअर निर्माण झाला आणि ते फुटल्यामुळं त्या बाईला इतकी ती खजील झाली, तिने आत्महत्या करून टाकली. एक चांगला चाललेला संसार उद्ध्वस्त झाला. त्या मनुष्याचं मन फुटलं. हे जे लेकरं आहेत लहान, त्यांच्यासमोर वाढत होते, त्यांची आई गेली. काही दिवसांनी असं झालं की हे सर्व झालेलं पाहिल्यानंतर हा जो तरुण आहे हा पण इतका भांबावून गेला, इतका तो खजेल झाला
आणि ते अगदी त्याला ते सहन होईना. 1 महिन्याच्या अवधीनंतर त्याने पण आत्महत्या केली. यू सी, आपण काय पाहिलं होतं की कधी कधी अचानक काहीतरी आजार झाला, काही निदान झालं किंवा एखादी परिस्थिती उत्पन्न झाली, मग लोक आत्महत्या करतात. ते प्रीमेडिटेटेड नसतं, ते आधीच प्लॅन करून केलेलं नसतं ते, परंतु परिस्थिती अशा रीतीने निर्माण होते की ते फेस करू शकत नाही आणि तशा परिस्थितीमध्ये यांनी आत्महत्या केली. दोघंही ख्रिस्ती होते, विश्वासणारे होते, आत्महत्या करून बसले. मग प्रश्न उपस्थित होतो अशा ठिकाणी की यांचं काय झालं असेल, कुठं गेले असतील ते देवालाच माहीत आहे. अशा रीतीच्या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मनाचे मोटिवेशन, त्यांचं मानसिक संतुलन, बॅलन्स जे आहे ते कसं होतं, किती होतं माहीत नाही. देव फक्त त्याच्याबद्दल न्याय करू शकतो, आपण करू शकत नाही. म्हणून मानसिक संतुलनाच्या बाबतीमध्ये त्या पातळीवर त्याची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, आध्यात्मिक गोष्टीमध्ये त्याची जबाबदारी काय होती, हे संतुलन, हे समीकरण फक्त देवालाच पूर्णरित्याने समजतं. म्हणून ही बाई एकदम नरकामध्ये गेली असेल, हा मुलगाही नरकामध्ये गेला असेल, असं वक्तव्य कधी कोणी करू नये. तशाच प्रकारचे दुसरे काही प्रकार आणि घटना झाल्या असेल त्या ठिकाणी आपण करू नये. ज्या प्रमाणामध्ये ही आंतरिकपणा जो आहे, हे आपलं अंतर्याम फक्त देवच ओळखू शकतो पूर्ण रीतीने. आणि अशा रीतीने अचानक एखादी परिस्थिती झडप घालून येते, त्यावेळेला त्या व्यक्तीला सुधरत नाही, भांबावून जाते, गोंधळून जाते आणि त्या परिस्थितीमध्ये जर व्यक्ती अशा रीतीची स्टेप घेते, करून बसते, तर त्याचा न्याय आपण देवाच्या हातामध्ये सोडलेलं बरं राहील. संदेशाच्या पहिल्या भागामध्ये जे आपण कारणं पाहिली होती, लोक आत्महत्या का करतात ती कारणं आपण लक्षामध्ये घेऊन, आणि त्याचप्रमाणे ज्या वॉर्निंग साईन्स आहेत, काय इशारे त्या व्यक्तीच्यामधून तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्याने मिळतात, याकडे लक्ष देऊन त्याच्या आधारावर काही बोध आपल्यासमोर यावेळेला मी आणू इच्छितो. सर्वप्रथम जी व्यक्ती तुम्हाला असं वाटतं की ही आत्महत्येचा विचार करत आहे किंवा आत्महत्येचे दिशेने काहीतरी तिची वाटचाल आहे, तर सर्वप्रथम मला असं वाटतं हे समजून घेणं आवश्यक आहे की या व्यक्तीच्या बाबतीमध्ये परिस्थिती इमर्जन्सीची आहे की म्हणजे हळूहळू आपण काउन्सिलिंग करून त्याच्याशी बोलून आपण त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये फरक आणू शकतो. हे महत्त्वाचं आहे. जर ती व्यक्ती इमर्जन्सी स्टेटमध्ये आहे किंवा अगदी तिचा निश्चय झालेला आहे आत्महत्या करायचा आणि अगदी तिचे संकेत पण तितके स्ट्रॉंग आहेत, तर मग अशा वेळेला ख्रिस्ती या नात्याने आपली जबाबदारी थोडी वेगळी राहील. ती म्हणजे त्या व्यक्तीबरोबर असणे, अशा व्यक्तीला एकटं कधीच सोडू नये. असं म्हणू नये रात्री की बा ठीक आहे उद्या सकाळी मी येतो किंवा येते आणि मग आपण बसून बोलू किंवा काही करू. नाही. जर तुम्हाला असं वाटतं की ही व्यक्ती अतिशय त्या विचाराने पछाडलेली आहे, अस्वस्थ आहे, एखाद्या उद्या सकाळी तुम्ही त्याच्याकडे जाण्याच्या ऐवजी त्याचीच बातमी तुमच्याकडे येऊ शकेल. म्हणून जर ह्या इमर्जन्सी स्टेटमध्ये लेवलवरती व्यक्ती जर गेलेली आहे, तर प्रियांनो, एक तर तुम्ही स्वतः त्या व्यक्तीबरोबर राहा किंवा त्यांच्या घरच्या लोकांना तितकाच अलर्ट करा, जागृत करा की बा ही परिस्थिती कठीण आहे, तुम्ही या व्यक्तीला एकटं सोडू नका, कोणीतरी सतत त्यांच्याबरोबर तुम्ही राहा. काही झालं तरी त्यांना सोडणं योग्य होणार नाही. जर ती व्यक्ती तितक्या इमर्जन्सी स्टेटमध्ये नाही आहे असं जर तुम्हाला वाटतं, तर मग तुम्ही एक ख्रिस्ती प्रौढ व्यक्ती या नात्याने, आणि तुमची प्रौढता खरंच या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे, आवश्यक आहे. अशा रीतीने ही जी व्यक्ती आहे ही फार निराश परिस्थितीमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे, काहीतरी सफरिंग आहे, आजार आहे आणि त्या व्यक्तीला अतिशय ती खजील झालेली आहे, फेल्युअर आहे, पुढं काही फ्युचर दिसत नाही, सुटकेचा काही मार्ग दिसत नाही. त्या व्यक्तीला असं वाटतं की बा नो बडी केअर्स, नो बडी लव्स, कोणी मला विचारत नाही, मी एकाकी पडलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ख्रिस्ती या नात्याने प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला त्या व्यक्तीला ह्या ज्या सर्व गोष्टी आपण सांगितलेल्या यासाठी त्या व्यक्तीची मदत करायची आहे. त्या व्यक्तीला सर्वप्रथम तिचा प्रॉब्लेम जो आहे हा प्रॉब्लेम फक्त तिलाच आहे, दुसऱ्या कोणालाच नाही, अशी तुम्ही असं तिला वाटतं ते कसं चुकीचं आहे हे आपण सांगूया.
त्या व्यक्तीला आपण ख्रिस्ती व्यक्तीने सांगितलं पाहिजे की तुझी जी ही परिस्थिती आहे ठीक आहे, आम्हाला मान्य आहे, ती वास्तवच नाही अशा रीतीने त्या व्यक्तीला म्हणू नये आपण. तुझी गंभीर स्थिती आम्हाला समजते, परंतु याच्यामधून मार्ग आहे. तिला आशावादी बनवायचा प्रयत्न करा. ती आता सध्या जी निगेटिव्ह आहे याच्यामधून मार्ग काढू, मी तुझ्यासोबत आहे, आपण बसू बोलू, याच्यामधून मार्ग काढू आणि जरूर निघेल असं तुम्ही सांगा त्या व्यक्तीला. आणि त्या स्तोत्र मी ह्याच्यासाठी घेतलं की त्या व्यक्तीला तुम्ही हे त्या स्तोत्रामधून हे सांगू शकता, शिक्षण देऊ शकता की देव कशा रीतीने त्या व्यक्तीला पूर्ण रीतीने ओळखतो, त्या व्यक्तीवर तो प्रेम करतो आणि त्या व्यक्तीच्या उद्धारासाठी त्याने त्याच्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं. तो जीवापाड प्रेम करतो आपल्यावर. गॉड वेंट ऑल द वे टू कॅल्वरी टू सेव्ह दॅट पर्सन. हे सत्य, वचनाचं सत्य तुम्ही सांगत असताना आत्मा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही. हळूहळू होईल कार्य. ते त्याची जाणीव ठेवून एकदम खूप पुढं जोराने जाऊ नका, खूप मागं रेंगाळत राहू नका, परंतु प्रार्थनापूर्वक रीतीने हळूहळू त्या व्यक्तीला तुम्ही ह्या गोष्टी समजून सांगा आणि देव त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करत आणि तिला जी असह्य परिस्थिती वाटते त्या व्यक्तीला ती तितकी असह्य नाही आहे हे त्यांना समजेल. पुष्कळदा अशा डिप्रेस परिस्थितीमध्ये जो लहान प्रॉब्लेम आहे तो फार मोठा आहे असं त्या व्यक्तीला वाटतं. तर ख्रिस्ती या नात्याने तुम्ही स्वतः शांत राहून समजूतदारपणाने त्या व्यक्तीचं ऐकून घ्या, त्याला शेअर करू द्या. पुष्कळ वेळेला त्या व्यक्तीला कोणी शेअर करायला नसतं, तर तुम्ही त्यांच्याबरोबर बसा, ऐका आणि त्या व्यक्तीला जशा रीतीने सहन होईल पचल तशा रीतीने तुम्ही त्यांच्याबरोबर बोलणं करा, काउन्सिलिंग करा. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता, तुम्हाला काळजी आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत आहात विशेष रीतीने हे त्यांना समजणं अतिशय आवश्यक आहे. आणि तेव्हा त्यांना जे समजेल त्याच्यामधून त्यांना पुष्कळ मदत होईल. ज्या ठिकाणी फिजिकल अब्यूज आहे किंवा मानसिक खूप त्रास किंवा छळ आहे घरामध्ये, त्यावेळेला त्या व्यक्तीबरोबर तुम्ही प्रार्थना करा. प्रे विथ दॅट पर्सन, फॉर दॅट पर्सन. त्यांच्या घरच्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि ती परिस्थिती बदलून जाईल अशा रीतीचं आपण त्या व्यक्तीला सांगू शकतो. गॉड विल वर्क इन दॅट लाईफ. अशा रीतीने ह्या असह्य परिस्थितीमध्ये देव त्यांना नेहमी तो ठेवणार नाही, ती परिस्थिती नेहमी तशी राहणार नाही. गॉड इज अ गॉड ऑफ चेंज. ही विल चेंज. परिस्थिती बदलेल, घरच्या लोकांना तो बदलेल आणि प्रार्थनेमुळं आणि तुमच्या विश्वासामुळं आणि देवाच्या वचनाने त्यांना तुम्ही धीर देऊ शकता, त्यांच्याबरोबर तुम्ही असू शकता. 1 पेत्र 5:7 हे वचन आपल्या सर्वांचं परिचयाचं आहे. त्याचवर म्हणजे देवावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. ही अशा प्रकारचे वचनं त्यांना सांगा. नीतिसूत्रे 12:25 हे वचन आहे, मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं मन दबून जातं, मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो. गोड शब्द त्याला आनंदित करतो. म्हणून पॉझिटिव्ह राहून धीराचं सांत्वनाचं वचन देऊन तुम्ही त्याच्याबरोबर आहात, याच्यातून काही मार्ग निघेल निश्चितरीतीने असं तुम्ही सांगा आणि त्या व्यक्तीचं जे मनोबल आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करा. पुष्कळदा हे आत्मघाती लोक जे आहेत, आत्महत्या करणारे निघालेले, ते हे उद्याचे चिंता आजच स्वतःवर घेऊन घेतात. येशूने काय सांगितलं, यास्त उद्याची काळजी करू नका, कारण उद्याची काळजी उद्या, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरं. म्हणून अशा रीतीने त्या व्यक्तीचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्या प्रॉब्लेमबद्दल तो करेक्ट करा, तो बरोबर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि प्रॉब्लेम जो आहे हा टप्प्याटप्प्याने हाताळल्याने तो जातो. एकदाच तो प्रॉब्लेम एकाच वेळेस सावरण्याचा मिटवण्याचा प्रयत्न केला ते साधणार नाही. प्रॉब्लेम जर आहे किचकट आणि मोठा तो टप्प्याटप्प्याने साधण्यासाठी आणि त्याच्यामधून मग देवाच्या आत्म्याला कार्य करू देण्यासाठी वेळ मिळतो. आणि म्हणून त्या दृष्टीने त्या व्यक्तीला तुम्ही काउन्सिल करू शकता. हे सर्व सांगत असताना हे काही वचनं तुम्ही सांगू शकता त्यांना. उदाहरणार्थ रोम 8:18 संत पाऊल म्हणतो, तर मग आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. संत पाऊल म्हणत आहे. संत पाऊलाला खूप कष्ट होते, त्याचं जीवन तुम्ही सांगू शकता त्याच्यासमोर, परंतु तो म्हणतो की सांप्रत काळची जे गोष्टी आहेत, ते दुःखे आहेत, ते येणारं जे गौरव आहे त्याच्या तुलनेत काहीच नाही. आणि अशा रीतीने तुम्ही ही आशावादी जी वचनं आहेत ही जर
त्या व्यक्तीला दूर दिले तर निश्चितच त्यांना आत्मिक सामर्थ्य, त्यांचा एक जो दृष्टिकोन आहे, पर्स्पेक्टिव्ह आहे, तो नीट होण्यासाठी त्यांची मदत होईल. आणि मग रोम 8:38 आणि 39 वचनं तर आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान, अगर भविष्य, अशा गोष्टी, भले आकाश, पाताळ किंवा कोणतीही दुसरी सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू, याच्यामध्ये जी देवाची आपल्यावरील प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला वेगळे करावयास समर्थ होणार नाही. हालेलुया. देवाची स्तुती असो की ही जी सामर्थ्यशाली जीवनी वचनं आहेत, ही वचनं त्या व्यक्तीसमोर तुम्ही आणा आणि त्यांना सांगा की तू हताश झालेला आहे, निराश झालेला आहे, तुला सर्व काही आता शेवटाला आलेलं आहे असं वाटतं, परंतु हिअर इज गॉड हू लव्स, आणि त्याच्या प्रीतीपासून तो कोणतीच गोष्ट आपल्याला वेगळी करू शकत नाही. आणि म्हणून अशा रीतीने देवावर आत्मघातकी व्यक्ती काय करते, तिचा सर्व स्वतःवर सर्व लक्ष केंद्रित आहे, स्वकेंद्रित आहे. तर त्या व्यक्तीचं लक्ष जे आहे ते देवावर ठेवण्यासाठी प्रयत्न करा, त्यांना मार्गदर्शन करा. वेन वी लुक ॲट हिम, वेन वी फोकस ऑन ख्राइस्ट, आपले जे प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम मग आपल्याला योग्य रीतीने दिसू लागतात आणि ते हाताळण्यासाठी देव मग शक्ती देतो आणि मदत करू शकतो. तर अशा रीतीने वेगवेगळ्या रीतीने आपण हे जे लोक आहेत, ही जी लक्षणं पाहिली आपण, का ते आत्महत्या करतात आणि त्यांच्या काय वॉर्निंग साईन्स आहेत, आता त्याच्यामध्ये मी पुन्हा जाणार नाही, वेळ जाईल, पुष्कळ झालेला आहे. तर या आधारावर आपण हे असे जे परेशान लोक आहेत आणि आत्महत्या करण्याच्या विचारामध्ये आहे, आपण त्यांची मदत करू शकतो. आणि मी मागच्या ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ती व्यक्तीला सुइसाईड किंवा आत्महत्या करणे हा ऑप्शन नाही आहे, हे त्यांच्या लक्षात आणून द्या तुम्ही. आणि ते त्यांना एकदा समजल्यानंतर आणि देव त्यांची मदत करण्यासाठी तयार आहे हे समजल्यानंतर हे होऊ शकेल. पुष्कळ वेळेला प्रियांनो ख्रिस्ती लोकांनी, तरुणांनी आणि तरुणींनी आत्महत्या केलेली आहे. त्याचं कारण हे आहे की योग्य वेळेला त्यांना कोणी मदत करण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी, त्यांना त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी, त्यांना समजून घेण्यासाठी, त्यांच्या समस्या हाताळण्यासाठी कोणी मदत केली नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी ती स्टेप घेऊन टाकलेली आहे. पुष्कळदा मला असं दिसून आलेलं आहे की त्यांनी भरपूर संकेत दिले होते की ते हे आत्महत्येच्या विचारामध्ये आहेत, इतकंच केवळ नाही परंतु ते इमर्जन्सी स्टेटमध्ये आहेत हे पण दाखवलं, परंतु इतरांच्या अज्ञानामुळं म्हणा किंवा काय अज्ञानच म्हणावं लागेल, त्याला माहिती नसल्याकारणानं त्याच्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं. काही व्यक्तींनी त्यांच्या आत्महत्येबद्दल गंमत केली आणि मग म्हटलं अरे नाही, मी गंमत करत होतो. आत्महत्येबद्दल कोणी गंमत करत नाही प्रियांनो. जर कोणी गंमत केली तर ती तुम्हाला सिरियसली घ्यायची आहेत. आणि असे हे जे संकेत आहेत हे नोट करून आणि काळजीपूर्वक, प्रार्थनापूर्वक रीतीने जर आपण हाताळले तर मला असं वाटतं की हे आज अतिशय आणीबाणीच्या काळामध्ये आणि हे आत्महत्येचं प्रमाण वाढत असताना आपण आपल्या बंधुभगिनींची, ख्रिस्ती बंधुभगिनींची लक्ष द्या. त्यांच्याकडे जे स्टुडंट्स आहेत, ज्यांचा जॉब गेलेला आहे, ज्यांच्या घरामध्ये मृत्यू झालेला आहे, जे निराश हताश झालेले आहेत, एखाद्या वेळेस काही टर्मिनल इलनेस असू शकेल त्यांच्या घरामध्ये, आपण लक्ष देणं आवश्यक आहे. ख्रिस्ती या नात्याने आपल्या बंधूचं ओझं वाहणं हे ख्रिस्तासाठी आहे पहा. आणि जर आपण ते केलं तर पुष्कळशा अशा काही दुर्घटना आहेत त्या टळू शकतील. आपल्या लोकांपुरतंच मर्यादित नाही, आपण ज्या समाजामध्ये राहतो, हिंदू लोक आहेत, आजूबाजूला विधर्मी लोक आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांना आपण मदत करू शकतो या बाबतीमध्ये. काही गोष्टी अशा आहेत की आपण ह्याच त्यांना सांगून त्यांना त्यांचंही मन प्रवृत्त करू शकतो. जीवन हे मौल्यवान आहे, लाईफ इज प्रेशस. काही दिवसापूर्वी डॉक्टर रवी जकराज जे आता प्रभूकडे गेलेला आहे, त्यांच्या उपदेशामध्ये एक मी उदाहरण ऐकलं की एक मनुष्य UK कुठंतरी, त्यांनी त्या गावाचं नाव पण सांगितलं, माझ्या लक्षात नाही आता, तो तरुण, त्याचा पूर्ण मनसुबा झालेला होता आत्महत्या करण्याचा, परंतु आता काहीतरी थोडा वेळ आहे म्हणून त्याने टाईमपास करण्यासाठी किंवा एक रिलॅक्स होण्यासाठी त्याची तयारी पूर्ण झालेली होती, पण त्यांनी त्याचा रेडिओ ऑन केला आणि आणायचं त्या ठिकाणी डॉक्टर रवी जकराज वचन सांगत होते. त्या वचनाचा त्या तरुणावर परिणाम झाला. त्या वेळेला देव पहा कशा अद्भुत रीतीने कार्य करतो. दीज आर नॉट इन्सिडेंटल थिंग की आपच घडतात काहीतरी योगायोगाने, हे नाही आहे. गॉड स्पिरिट वर्क्स. त्याने आत्महत्येचा निर्णय काय घ्यावा स्वतःसाठी आणि तो रेडिओ काय ऑन करावा, डॉक्टर रवी जकराज काय यावे त्यावर, आणि त्याने त्याच्या मनामध्ये एकदम कार्य झालं आत्म्याचं. त्याने तो आत्महत्येचा विचार टाकून दिला आणि मग कुठंतरी जेव्हा डॉक्टर
रवी जकरायाची मीटिंग होती, त्या ठिकाणी खास त्यांना भेटायला तो विमानाने गेला आणि तिथं त्यांना तो भेटला. त्या मीटिंगच्या नंतर त्यांनी सांगितलं की अशा अशा रीतीने मी आत्महत्या करणार होतो, पण तुमचा संदेश ऐकल्यामुळं मी आज तुमच्या समोर इथं उभा आहे. देव अद्भुत रीतीने कार्य करणार आहे. जर आपण आपल्या बंधूची भगिनीची काळजी घेण्यासाठी, त्यांची मदत करण्यासाठी जर ख्रिस्तामध्ये तयार असलो तर प्रियांनो, पुष्कळसे असे जे अनर्थ आहेत हे टळू शकतील. त्यामध्ये देवाचं गौरव होईल, आत्म्यांचा नाश होणार नाही आणि आपल्या स्वतःला आध्यात्मिक जीवनामध्ये अधिक प्रौढता आणि पुढं जाण्यासाठी देव त्यामधून सहाय्य करेल. पुष्कळ वेळ झालेल्या प्रियानो, मी याच ठिकाणी हे बंद करतो मनन आता आणि खात्री धरतो, प्रभूमध्ये विश्वास धरतो की यावर तुम्ही अधिक विचार कराल आणि जे मी या ठिकाणी सांगू शकलो नाही काही गोष्टी, एखाद्या वेळेस त्याची भर त्याच्यामध्ये टाकू शकाल. परंतु या दिवसामध्ये या बाबतीमध्ये ख्रिस्ती मंडळीने अतिशय सतर्क राहणं आवश्यक आहे प्रियानो, आणि आपण त्यासाठी तयारीत असावं, समर्पित असावं, हीच माझी प्रभूजवळ प्रार्थना आहे. हे 2 संदेश ऐकत असताना आपल्या लक्षात आलं असेल की हा जो विषय आहे आत्महत्येचा, हा मी पाळकीय दृष्टिकोनातून हाताळलेला आहे. एखाद्या वेळेस याच्यामध्ये आणखी काही मुद्दे उल्लेख करता आलं असतं तर आपले मदत झाली असते. परंतु ह्यासाठी आपल्यामध्ये जे वैद्यकीय पेशामधले आहेत, डॉक्टर्स आहेत आणि आपल्यामध्ये तसे आहेत, याबद्दल देवाची स्तुती असो, ते आपल्याला यामध्ये मदत करू शकतील. हा जो आत्महत्येचा विषय आहे, आत्महत्येला प्रवृत्त झालेले जे लोक आहेत यांना पुष्कळ वेळेला वैद्यकीय मदतीची देखील गरज असते आणि ती आपण नाकारू नये. परंतु या संदेशामध्ये मी मुख्यत्वे करून जो पाळकीय दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनामधून हा विषय मी हाताळलेला आहे. एखादी व्यक्ती समजा जर खड्ड्यामध्ये पडली तर जे वर लोक राहतात ते तिला दोरी देतात, त्या दोरीला धरून ती व्यक्ती वर येऊ शकते. हे जे ड्रग्ज आहेत, औषधं आहेत आजकाल उपलब्ध, हे त्या दोरी देण्यासारखे आहेत. हे परमनंट उपाय नाही आहे, परंतु त्या व्यक्तीला त्या इमर्जन्सी कंडिशनमधून बाहेर आणण्यासाठी मदत करू शकतात आणि ती योग्य व्यक्तीकडून आणि विचारपूर्वक ती मदत घेणं आवश्यक आहे. देव करो तुम्हा सर्वांना या बाबतीमध्ये अधिक मार्गदर्शनपूर्वक तुम्ही अभ्यास करू शकता, अधिक वाचन आणि या विषयाबद्दल समजून घेऊ शकता, अशासाठी की आपण इतरांना ह्या परिस्थितीमध्ये जे अडकलेले आहेत त्यांची मदत करू शकू. एक मी वचन शेवटी वाचतो आणि मग नंतर आपण प्रार्थना करू. मत्ती शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 36वे वचन. तेव्हा लोकसमुदायास पाहून त्याला कळवळा आला, कारण मेंढका नसलेल्या मेंढरांसारखे ते रंजित झालेले व शिनलेले होते. देव करो जे आपण विश्वासणारे आहोत त्या आपल्याला अशा रीतीने प्रभू येशू ख्रिस्तासारखं हृदय आणि त्याच्यासारखी दृष्टी देव. जे आपल्या आजूबाजूला अगदी थकलेले, रंजित झालेले लोक आहेत, मदतीची ते ओरड करत आहेत, पण पुष्कळदा ती ऐकल्या जात नाही. तर देव करो तुम्हाला आणि मला ती कृपा या दिवसामध्ये देव की अशा रीतीने आपण आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत ज्यांना मदतीची अत्यंत गरज आहे ते आपल्याला दिसतील आणि आपण त्यांना मदतीचा उजवा हात देऊ शकू. प्रार्थना करूया आपण या वेळेला. हे आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही पुन्हा एक वार तुझ्याजवळ लीन नम्र होतो प्रभू. आबा बापा म्हणून हाक मारतो. या कठीण दिवसामध्ये तू आमच्या सोबत आहेस, आम्हाला तू चालवत आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आज आमच्या मंडळांमधून पुष्कळ लोक आहेत प्रभू, गरजवंत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा आहेत. आणि प्रभू तू जशा रीतीने लोकसमुदायाकडे पाहून तू पाहिलं की ते मेंढका नसलेल्या मेंढरांसारखे ते थकलेले आहेत, रंजित झालेले आहेत, त्रस्त झालेले आहेत प्रभू. ते पाहण्यासाठी तू आम्हाला तुझे डोळे दे, तुझं मन दे प्रभू. आणि अशा रीतीने विशेष रीतीने या समस्येमध्ये असलेले जे लोक आहेत, आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेले प्रभू, त्यांना तुझ्या नामाखातर एक नवीन आशा त्यांच्यासमोर आणण्यासाठी तू आमचा उपयोग कर, अशा मी तुला विनंती करतो.
जे सर्व माझ्या ऐकणारे बंधू भगिनी आहेत प्रभू, त्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देऊन ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन.